ते असं का म्हणाले की डोंट स्टेअर ॲट युअर वाईफ, का फक्त पुरुष काम करतात बायका काम करत नाहीत? कोर्ट सांगतं की एव्हरी पर्सन इज इक्वल, पण ती इक्वॅलिटी कायद्यात अजून आलेली नाही आहे. त्या बाउंड्रीज पुरुषांनी काय स्वतःला घालून घेतल्या पाहिजे आणि स्त्रियांनी काय स्वतःला घालून घेतलं पाहिजे. बायकांना पैशांची गरज नसते, नवरा कमवतो, वडील कमवतात. ज्या कंपनीच्या ओनर महिला आहेत त्यांच्या पण कंपनीमध्ये हे असे प्रॉब्लेम असतात. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ना म्हणजे शेजारी बसलेल्यांना पण मेल करायला लागतं. तर अशी पण खूप उदाहरणं आहेत की जी आपल्या स्त्री होण्याचे फायदे उचलतात लोक आणि सगळे 8 ते 9 तासाचं काम बिलकुल करत नाहीत. ते लोकांना फक्त 2 तासाचं काम करतात. 100% बरोबर आहे तुमचं. आजच्या गप्पांमधनं मला अनेक नवीन फ्रेज कळलेले आहेत. हे मला इथं नमूद करावं वाटतं माय लॉर्ड. म्हणजे आता परवा मला कुणीतरी विचारलं, आता झालं 2 डॉक्टरेट, इंडिपेंडंट डायरेक्टर झाली, पुस्तक लिहिलं, आता काय? मला डान्स शिकायचा आहे. पण स्त्रीचा स्त्रीवर विश्वास असतो का मुळात? नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आज आपल्याकडे विशेष पाहुणे आहेत. हे असं सेक्टर आहे की ज्या सेक्टरकडे आपण आजवर बघितलं नव्हतं, पण त्या सेक्टरमध्ये जवळपास 25पेक्षा जास्त वर्ष काम करत आहेत ते आत्ता. हे आहे रिअल इस्टेट सेक्टर. आपण स्वागत करूया डॉक्टर केतकी कसबेकर यांचं. केतकीजी, मी तुमचं स्वागत करतो. थँक्यू सौमित्रजी. खरं तर हे पुरुषांची मक्तेदारी असलेलं हे सेक्टर आहे, पण त्यामध्ये 25 वर्ष काम करणं इज कौतुकास्पद आहे. शिवाय त्यांनी ब्रिक बाय ब्रिक नावाचं एक नवीन पुस्तक लिहिलेलं आहे, त्यालाही खूप चांगला रिस्पॉन्स आहे. शिवाय त्या डॉक्टरेट आहेत. मला त्यांच्याबद्दल आवर्जून सांगावीशी गोष्ट अशी वाटेल की वयाच्या 40 नंतर सगळा संसार सुखानं सुरू असताना त्यांच्या स्वप्नांनी उचल खाल्ली आणि मग त्यांनी 40 नंतर डॉक्टरेट पूर्ण केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की त्या पॉश ट्रेनर आहेत. कॉर्पोरेट सेक्टरमधल्या महिलांच्या समस्यांबद्दल त्या काम करत आहेत, त्याबद्दल त्यांचा अभ्यास आहे. आजचा आपला विषय तो आहे, कॉर्पोरेट सेक्टरमधल्या काम करणाऱ्या महिलांचा इशू. तर तुमचं स्वागत करतो मी. थँक्यू सो मच. तुमचं पॅलेट खूप कलरफुल आहे आणि खूप मोठं आहे. तुम्ही आज वेळ देऊन आलात याबद्दल तुमचं स्वागत करतो. अश्मन पेबल आर्ट तर्फे ही एक छोटीशी गिफ्ट आहे, हँड पेंटेड दिवा, आमच्याकडनं एक छोटीशी भेट. थँक्यू. आणि पुणे कॉटन कंपनीतर्फे एक छोटंसं ॲम्पर. थँक्यू सो मच. सुरुवात करूया. फार महत्त्वाचा विषय आहे. कॉर्पोरेट सेक्टरमधल्या महिलांचे इशू काय असतात, त्यांच्या समस्या काय असतात. आपण एखाद्या अडचणीमधून जातो आहे हे खरंच त्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या महिलेला कळत असतं का? अशा अनेक गोष्टी आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. त्यांचा तो हक्क आहे, कारण त्या अशा सेक्टरमध्ये काम करतात ज्याच्यामध्ये सगळीकडे पुरुष सत्ताक पद्धती आहे. तर तुमचं स्वागत आणि सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न हा की तुमचं खूप सुंदर करिअर आहे, तुम्ही अजूनही त्या सेक्टरमध्ये काम करता रिअल इस्टेटमध्ये. हे करत असताना या कॉर्पोरेट सेक्टरमधल्या महिलांकडं तुम्ही कशा वळला हे जरा मला विस्कटून सांगा ना. सो मला जवळजवळ 25 वर्ष झाली रिअल इस्टेटमध्ये. आणि रिअल इस्टेट हे खूप मेल डॉमिनेटेड सेक्टर आहे. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा मी जॉईन केलं होतं रिअल इस्टेट साधारण 1999च्या दरम्यान, तर आमच्या ऑफिसमध्ये फक्त 3 मुली होत्या. एक टेलिफोन ऑपरेटर, कारण तेव्हा रिसेप्शनिस्ट नावाची कन्सेप्ट नव्हती, एक मी आणि एक कम्प्युटर ऑपरेटर. आणि त्याच्यानंतर हळूहळू आता स्त्रियांचा सहभाग होतो आहे, पण तो फक्त ठराविक रोलसाठी होतो आहे किंवा ठराविक गोष्टींसाठी होतो आहे. आणि सुरुवातीचे 10-12 वर्ष माझ्यासाठी खूप छान गेले रिअल इस्टेटचे. म्हणजे तेव्हा डॉमिनेशन नव्हतं, सनातन वृत्ती 1-2 जणांची होती, ते अनुभव पण मला आले, पण ते खूप रेअर होते किंवा नगण्य होते. आणि मला खूप चांगले बॉस मिळाले ज्यांनी मला खूप छान शिकवलं. म्हणजे मला स्क्वेअर फीट, स्क्वेअर मीटर, स्टॅम्प ड्युटी हे सगळं नवीन होतं. म्हणजे मी त्याच्यासाठी जादू होते त्या रिअल इस्टेटमध्ये. आणि त्यांनी मला इतकं छान ट्रेनिंग दिलं आणि त्यांनी मला इक्वॅलिटी शिकवली. म्हणजे माझं नवीन लग्न झाल्यानंतरचे जे माझे बॉस होते, सो त्यांनी मला सांगितलं की इफ यू वॉन्ट टू बिल्ड युअर करिअर इन रिअल इस्टेट अँड इफ यू वॉन्ट टू बिकम अ डेव्हलपर, तर माझ्याकडे यायचं नाही की मला गौरीला सुट्टी पाहिजे आणि गणपतीला सुट्टी पाहिजे. सो तुला तेवढं
इनपुट दिलं की तुला आउटपुट मिळेल आणि मनापासून काम करायचं. सो आपण जेव्हा आज हा विषय बोलतोय की महिलांच्या समस्या, सो मला असं वाटतं की गेली काही वर्ष ना महिला खूप जास्त शिकत आहेत, त्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये येत आहेत. सो सुरुवातीचा जो सनातनी एक हे होतं महिलांकडे बघायचं, सो आता ते थोडंसं जेलसीकडे आलं आहे आणि मग त्याच्यामुळे डॉमिनेशन थोडंसं आहे. आणि असं नाही की सगळेच पुरुष किंवा सगळेच मेल असे असतात, पण प्रमाण बऱ्यापैकी जास्ती आहे. आणि आता आपण कॉर्पोरेट सेक्टरबद्दल बोलतोय, तर कॉर्पोरेट सेक्टर म्हणजे काय नक्की, तर ते आपण आधी जाणून घेऊयात. सो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कसं असतं की एखादी ऑर्गनायझेशन असते, त्याच्यामध्ये हायरार्की असते, ऑर्गनायझेशन चार्ट असतो आणि पॉलिसीज असतात, कोड ऑफ कंडक्ट्स असतात आणि त्याच्याबरोबर काही कंप्लायन्स त्यांना फॉलो करायचे असतात आणि एम्प्लॉईचा रेशो बऱ्यापैकी जास्ती असतो. हे सगळे आपण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कन्सिडर करतो. सो त्याच्यामध्ये फायनान्स आलं, बँका आलं, रिअल इस्टेट पण आता कॉर्पोरेटमध्ये जातं आहे आणि बऱ्याचशा मोठ्या MNCs ह्या कॉर्पोरेटमध्ये आहेत. सो इथे काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, सो मला असं वाटलं की मी सुरुवातीला फेस नव्हतं केलं, पण जसं जसं माझा एक्सपिरियन्स वाढत गेला ना, तसं तसं माझा वाईट अनुभव वाढायला लागला. सो आधी तो नव्हता आणि नंतर मला काही वाईट अनुभव आले मेल कलिग्सकडनं किंवा बॉसेसकडनं. म्हणजे तुमच्याच कंपनीमध्ये? हो, म्हणजे माझ्याच आजूबाजूला किंवा काही ज्या कलिग्स होत्या त्यांच्याबद्दल. आणि जेव्हा मी डॉक्टरेट केली ना, आता मी लॉ पण केलं होतं आधी. सो लॉ जेव्हा मी केलं होतं ना, तेव्हा पॉश ॲक्ट नव्हता. सो पॉश ॲक्ट इम्प्लिमेंट झाला 2013मध्ये. पॉश ॲक्ट म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस. ओके. सो मला अपग्रेड राहायला आवडतं. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि अपग्रेड असायला पाहिजे. सो मी जेव्हा पॉशचा कोर्स केला आणि आय बिकेम अ पॉश ट्रेनर आणि त्याच्याबरोबर डायव्हर्सिटी इन्क्लुजन हा एक कन्सेप्ट असतो. हे काय कन्सेप्ट आहे? सो डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजन, सो एखादी टीम असते, एखादी ऑर्गनायझेशन असते. सो आपण एक टीम म्हणून आता सध्या आपण कन्सिडर करूयात. सो टीममध्ये डायव्हर्सिफाईड टीम म्हणजे काय की जिथे सगळ्या जातीचे, धर्माचे, लिंगाचे लोक एकत्र येतात, ती डायव्हर्सिफाईड टीम. सो डायव्हर्सिटी म्हणतात त्याला. जनरली कुठल्याही ऑफिसमध्ये असतं ते. आणि आता महिलांचं प्रमाण वाढतंय, पूर्वी ते कमी होतं. सो डायव्हर्सिटी हा प्रॉब्लेम नाही आहे, पण इन्क्लुजन हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. सो इन्क्लुजन म्हणजे काय की प्रत्येक टीम मेंबरला, प्रत्येक त्या टीममध्ये जे कोणी आहेत, आयदर कुठल्याही म्हणजे फिमेल असू दे, मेल असू दे, सगळ्यांना कुठलंही डिसिजन किंवा कुठलंही काम करताना इन्क्लूड करून घेणं, समाविष्ट करून घेणं म्हणजे ते इन्क्लुजन असतं. सो डायव्हर्सिटी आहे महिलांच्या बाबतीत, आता वाढतीये, वुमन एम्प्लॉईला हायर केलं जात आहे, पण इन्क्लुजनचं प्रमाण तेवढं म्हणावं तसं आयडियल नाही आहे. हो. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की महिलांना एकीकडं संधी मिळती आहे, हो, पण जिथं डिसिजन मेकिंग येतं तिथं त्यांचा विचार, त्यांच्या मताचा विचार होत नाही, त्यांना इन्क्लूड केलं जात नाही. हे तर आपण खूप लांबचं बोलतोय, मी रिस्पेक्टचं बोलतेय. म्हणजे डिसिजन मेकिंग हे आपण खूप पुढचा पल्ला बोलतोय. पण इक्वॅलिटी म्हणजे ॲक्च्युली हे आपण वुमनबद्दल असं सेशन करणं हेच माझ्यासाठी असं वाटतं की हे असं नाही व्हायला पाहिजे की वुमनबद्दल एक सेशन, कारण हा टॉपिक इक्वॅलिटीमध्ये जायला पाहिजे. प्रत्येक महिलेला समान संधी मिळाली पाहिजे, समान हक्क मिळाला पाहिजे. सो आता इक्वॅलिटी तर नाहीच आहे, तो रेशो पण खूप कमी आहे. म्हणजे मी 50-50 पण म्हणत नाही आहे. आणि रिस्पेक्ट वुमनला, म्हणजे स्त्रिया जिथे आहेत तर तिथे म्हणावं तितका रिस्पेक्ट मिळत नाही आहे. मी परत म्हणते की हे सगळीकडेच असं आहे असं नाही आहे, पण ह्याचं प्रमाण नक्की जास्त आहे. कम्पॅरेटिव्हली सगळीकडे असतं, पण जेवढं असायला पाहिजे त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे. आणि आपण आता कॉर्पोरेटबद्दल बोललो, सो तुम्ही ते मला सांगत होता की तुम्ही तो पॉशचं ट्रेनिंग घेतलं कारण तुम्हाला अपडेट व्हायचं होतं. हो. तुम्हाला अनुभव पण वाईट आले नंतरच्या काळात, 10-12 वर्ष छान गेली पण नंतर अनुभव वाईट आले. हो. मग तुम्ही या सेक्टरकडे कसं वळला? सो पॉश बरोबर ना मी डायव्हर्सिटी इन्क्लुजन पण केलं. आणि मग माझं नेटवर्क आहे ना, मी रिअल इस्टेटमध्ये आधी होते, त्यामुळे काय झालं की माझं नेटवर्क सीमित होतं. म्हणजे जास्ती मेल कलिग्स होते, मेल बॉसेस होते. पण मी जसं जसं माझं नेटवर्क वाढत गेलं
सो माझ्याकडे सॉफ्टवेअरमधले काही महिलांशी ओळख झाली, काही बँकिंगमधल्या, काही फायनान्समधल्या. सो वेगवेगळ्या अशा महिलांशी बोलता बोलता हे मला अनुभव कळाले. आणि मग वाटलं की नाही, त्याच्याबद्दल नक्कीच आपण काहीतरी बोलायला पाहिजे. आणि नक्कीच, आणि आता काही ज्या डेफिनेशन आहेत, म्हणजे प्रत्येक फिमेल काही ना काही सहन करत असते ऑफिसमध्ये, पण ह्याला नक्की काय म्हणतात हे त्यांना माहीत नसतं. सो तुम्ही कधी जेंडर बायस किंवा स्टिरिओटाईप हे शब्द ऐकलेत का? जेंडर बायस हे जनरली टर्म ऐकलेली आहे मी, म्हणजे जेंडर बायस आपण बघतो, स्टेरिओटाईप नाही, म्हणजे ह्या केसमध्ये नाही ऐकलेलं मी. सो एक खूप छान ॲड आहे, तर ती ॲड आहे ना, म्हणजे मी 1-2 मिनिटात सांगते. सो एक बोर्डरूम आहे आणि त्या बोर्डरूममध्ये अप्रायझलसाठी एक मीटिंग कॉल केलेली आहे. ठीक आहे, इयरली जे अप्रायझल असतं, आणि त्याच्यामध्ये HR एक फिमेल आहे आणि हिंदीमधली ॲड आहे. आणि ते अजूनही यूट्यूबवर आहे. म्हणजे मला कधी एकदम हसायचं असतं ना, तेव्हा मी ती ॲड आवर्जून बघते. आणि बाकी सगळी कमिटी असते आणि ती मीटिंग चालू असते, आणि ते हिंदीत आहे ती ॲड. आणि हिंदीत ते म्हणतात की विक्रांत ने किरण को रिकमेंड किया है, 30% हाइक केली. आणि मग म्हणतात की वो डेली एक साथ आते जाते हैं, खाना खाते हैं, एक ही डब्बे में खाते हैं, डिनर में एक साथ जाते हैं, देर तक रुकते हैं ऑफिस में. आणि मग ह्या सगळ्यांच्या मनातले विचार त्या ॲडमध्ये दाखवलेत की किरण नावाची एक सुंदर मुलगी आहे आणि तो तिच्याबरोबर हे करतो. आणि मग तो विक्रांत येतो आतमध्ये आणि तो म्हणतो की आय वॉन्ट टू गिव्ह अप्रेझल 30% टू किरण. आणि मग ते चेअरमन म्हणतात कॉल किरण. आणि मग नॉक होतो आणि किरण नावाची व्यक्ती येते, आणि किरण नावाची व्यक्ती असते मुलगा. सो ह्या सगळ्याला की जे आपल्या डोक्यात, आणि बायस सगळे असतात, म्हणजे तुम्ही बायस्ड आहे, मी बायस्ड आहे, पण त्याला अनकॉन्शियस बायस्ड म्हणतात. म्हणजे काय की ट्रक ड्रायव्हर. सो ट्रक ड्रायव्हर आपण म्हटलं की आपल्याला एक पगडी घातलेला किंवा पंजाबी असा एक इमेज येते, किंवा रिक्षा ड्रायव्हर म्हटलं की मला खाकी कपडे घातलेला एक रिक्षा ड्रायव्हर येतो. पण हे झालं अनकॉन्शियस बायस. पण काही ठिकाणी ना कॉन्शियस बायस्ड असतात फिमेलच्या बाबतीमध्ये. आता मी ब्लेझर माझा अटायर आहे. ठीक आहे, मी आता माझं नाव नाही माहिती केतकी कसबेकर कुणाला, मी कुठेतरी मीटिंगला गेले, तर माझा अटायर बघून समोरची व्यक्ती इंग्लिश बोलायला सुरू करते. ठीक आहे, आणि मग जेव्हा माझं नाव कळतं ना, मग ती हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करते. इफ दॅट पर्सन इज अ नॉन महाराष्ट्रीयन. का मराठी मुली ब्लेझर घालू शकत नाही, मराठी मुलींना इंग्लिश येत नाही. सो हा बायसनेस. सो हे उदाहरण आहे. या निमित्ताने ना मला अजून एक ॲड करायचं आहे. सो आपण आता बरेच दिवस ऐकतोय की नारायण मूर्ती सर बोलले होते 70 आवर्स वर्किंग, नंतर मध्ये L&Tचे चेअरमन बोलले 90 आवर्स. पण आता हे एवढे मोठे लीडर्स आहेत, म्हणजे स्पेशली मला L&Tच्या चेअरमनबद्दल की ते असं का म्हणाले की डोंट स्टेअर ॲट युअर वाईफ. का फक्त पुरुष काम करतात, बायका काम करत नाहीत? मग वाय नॉट डोंट स्टेअर ॲट युअर हजबंड ऑन संडे अँड वर्क 90 आवर्स. सो त्यांचा मुद्दा जो आहे 90 आवर्स काम करायचा हा एक वेगळा, आणि स्त्री आणि पुरुष हा एक वेगळा. पण म्हणजे एवढे मोठे लीडर पण बोलताना डोंट स्टेअर ॲट युअर वाईफ म्हणतात, पण याचा अर्थ ते कन्सिडर करत नाही की त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये फिमेल एम्प्लॉईज पण आहेत किंवा असायला पाहिजे. दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा की 90 तास काम करायची गरजच नाही आहे. म्हणजे त्यानंतर आनंद महिंद्रा सरांनी खूप छान त्याच्यावर स्टेटमेंट दिलं होतं की आय लव्ह माय वाईफ अँड आय वुड लाईक टू स्टेअर ॲट हर. आणि मला पण असं वाटतं की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. सो तुम्ही किती तास काम करता ह्याच्यापेक्षा किती काम करता आणि काय क्वालिटीचं काम करता, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता फॉरेन कंट्रीजमध्ये ना, समजा तुमचा जॉबचा टायमिंग 8 ते 4 असेल, तर तुम्ही जर तुमच्या डेस्कवर 4:05 दिसला ना, सो यू आर नॉट कॅपेबल फॉर दॅट पोझिशन. हे कन्सिडर केलं जातं, मॅनेज नाही करू शकत तुमचं काम. आणि आपल्याकडे 9 ते 6 ऑफिस असतं, दिवसभर टाइमपास करणार. आणि जर बॉस ऑफिसला असेल की मग दाखवायला की मग 6:30-7 दाखवण्यासाठी काम करू नका. खरंच मन लावून काम करा, आणि मन लावून काम करण्याची खरंच गरज आहे, कारण तुम्ही त्या ऑर्गनायझेशनकडनं किंवा त्या एम्प्लॉयरकडनं सॅलरी त्या तितक्या तासांची घेत असता, आणि यू आर अन्सरेबल आणि यू आर ऑडिटेबल फॉर दॅट सॅलरी.
आणि स्टिरिओटाईप की जे आपण वर्षानुवर्ष कन्सेप्ट आपल्या डोक्यात आहे, म्हणजे बायकांना फायनान्स येत नाही, हे एक स्टिरिओटाईप आहे. किंवा बायका लिडरशिप हँडल करू शकत नाही, फिमेल खूप इमोशनल असतात, त्या स्ट्रेस हँडल करू शकत नाही. हे सगळे बायस्ड आणि स्टिरिओटाईप्सची. पण हे कशामुळे झालंय असं सगळं? हे त्यांनी वर्षानुवर्ष बघितलंय. बायका इमोशनल असतात, म्हणजे आईला रडताना बघितलंय, बायकोला बघितलंय, बहिणीला रडताना बघितलंय. पण हे खूप आधीचा हे होतं. आणि ॲक्च्युली मी म्हणते प्रत्येकाने इमोशनल असायला पाहिजे, कारण जी व्यक्ती इमोशनल असते ना, तर तीच खूप सिन्सिअरली काम करते, ती ऑनेस्टली काम करते आणि ती मन लावून काम करते. म्हणजे मी एक पुस्तक वाचलं होतं काही वर्षापूर्वी, वेअर इज युअर माइंड. कारण इमोशन आपलं माइंडमधनं येतं, पण माइंड नावाचा अवयवच नसतो, आपण सगळे डोक्याने विचार करतो. सो इमोशनल प्रत्येक जण असतात, काही एक्सप्रेस करतात, काही करत नाहीत. सो मी ते पूर्ण डिनाय करते की इमोशनल असणं खूप बऱ्याचदा चांगलं असतं. म्हणजे त्याचं वाईटपेक्षा चांगल्या गोष्टी जास्त आहेत त्याच्यामध्ये. आणि बायकांना फायनान्स कळत नाही. रचना रानडे, निर्मला सीतारामन फायनान्सच बघतात. सो ह्याला स्टिरिओटाईप्स किंवा हे असं म्हणतात. सो काही कन्सेप्ट ज्या आहेत ना, तर मला माहीत नाही आता तुम्ही ऐकल्यात का नाही. तुम्ही कधी गॅस लाइटिंग ऐकलंय? नाही. किंवा तुम्ही कधी ग्लास सिलिंग इफेक्ट किंवा ग्लास क्लिफ ऐकलंय? हे तुम्ही सगळं कॉर्पोरेट सेक्टर मधल्या? हो, ह्या मी डेफिनेशन सांगतेय. सो हे सगळे अनुभव प्रत्येक स्त्रीला येत असतात, पण नक्की ह्याला काय म्हणतात ना हे कळत नाही. मला हे माहित नाहीये. सो आपण आता ग्लास सिलिंग इफेक्ट बद्दल बोलूयात. सो ऑर्गनायझेशन असतो, ऑर्गनायझेशनचा चार्ट आपण वरून खाली आता समजा आपण कन्सिडर केला. सो MD चेअरमन असतो, त्याच्या खाली CEO असतो, त्याच्या खाली प्रेसिडेंट, VP, AVP, GM आणि मग खाली मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह, असं साधारण कॉर्पोरेट सेक्टरमधला ऑर्गनायझेशन चार्ट असतो. मोस्टली फिमेल आहेत ना, GM लेवलपर्यंत जातात आणि तिथून पुढे जात नाहीत, म्हणजे तिथे त्यांचं करिअर थांबतं. ह्याला म्हणतात ग्लास सिलिंग इफेक्ट. म्हणजे तो एक काचेचा दरवाजा असतो, तो दिसत नाही पण तो असतो. आता ह्याचं मी उदाहरण देते तुम्हाला की एक माझ्या ओळखीची एक कलिग होती आणि म्हणजे तिने जॉब सोडून दुसरीकडे जॉईन केलं होतं तिने, आणि तिचं प्रमोशन झालं, GM लेवलपर्यंत गेली, HOD झाली. आणि ती खूप हुशार, खूप सिन्सिअर, पंक्च्युअल, ग्रास्पिंग तिचं चांगलं. आणि माझ्या हाताखाली जवळजवळ 4 वर्ष ती ट्रेन झाली होती आणि खूप नॉलेज तिला. आणि शिकण्याची आवड, शिकण्याची भूक सगळंच तिच्यामध्ये. आणि त्यांच्या कंपनीमध्ये VPची पोझिशन होती आणि तिने त्याला अप्लाय केलं की HR मेल केला की मला VP पोझिशन द्या. आणि मग तिने परत तिचा CV अटॅच केला, तिचा एक्सपिरियन्स, एज्युकेशन हे सगळं दिलं. पण ह्यांनी तिला नाही प्रमोट केलं. का तर हिला स्ट्रेस हँडल होणार नाही, VP पोझिशनला जास्त स्ट्रेस असतो, क्लायंटबरोबर बाहेर जायला लागतं. पण दे शुड डिस्कस विथ हर की तुला हे खरंच जमणार आहे का. त्या डिस्कशनच्या आधीच तिला एकदम शॉक बसला की त्यांनी बाहेरून एका मेल एम्प्लॉईला त्या पोझिशनला हायर केलं. सो दिस इज कॉल्ड ग्लास सिलिंग इफेक्ट. आता ग्लास क्लिफ नावाचा पण एक प्रकार आहे. आता समजा ती मुलगी ते ग्लास ब्रेक करून तिच्या पोझिशनला पोचली, तर त्याला ग्लास क्लिफ म्हणतात. तर ग्लास क्लिफमध्ये काय होतं की तिला एवढा त्रास देतात की तिने घेतलेले डिसिजन किती चुकीचे आहेत, मग तिची स्ट्रॅटेजी कशी चुकली आहे, किंवा खूप प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत ती त्या पोझिशनला आल्यामुळे, असं सगळं ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं. आणि एकतर ती म्हणते मला परत डिमोट करा खालच्या पोझिशनला, ऑर एल्स शी रिझाईन्स, आयदर ऑर. आणि खूपशा मुली आहे ना, सॅलरी किंवा पोझिशनपेक्षा ना ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे रेझिग्नेशनचं प्रमाण जास्ती आहे. पण मग अशा केसमध्ये मुलीच का आवाज उठवू शकत नाहीत? पॉश सारखा जर कायदा असेल. पॉश तर हा सेक्शुअल हॅरासमेंटसाठी आहे. हे आपण जे आता ग्लास सिलिंग, ग्लास हे हा त्याच्यात येत नाही. कशात येतो? नाही, ह्याचा कायदाच नाही ना अजून. याचा कायदाच नाही आहे अजून. इक्वॅलिटी हे कोर्ट सांगतं की एव्हरी पर्सन इज इक्वल, पण ती इक्वॅलिटी कायद्यात अजून आलेली नाही आहे. म्हणजे तुमच्या आता ॲक्टमध्ये लिहिलं आहे की पॉलिटिशियन किंवा तुमच्या त्या लोकसभेमध्ये इतका इतका % रेशो पाहिजे फिमेलचा,
पण हे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कुठे त्यांनी कंपल्शन केलं आहे अजून की तुमच्याकडे एवढा रेशो पाहिजे आहे किंवा तुमच्या लिडरशिपमध्ये एवढ्या महिला पाहिजे आहेत, हे अजून कुठे ॲक्टमध्ये आलं नाही. आणि ॲक्टमध्ये येऊन पण आहे ना ते इम्प्लिमेंट व्हायला आणि ते खालपर्यंत पोहोचायला काही वर्ष लागतात. आणि दुसरं म्हणजे काय की फिमेलबद्दल ना गैरसमज खूप आहे. म्हणजे कसं की बायकांना पैशांची गरज नसते, नवरा कमवतो, वडील कमवतात असं, मग त्यांना वरची पोझिशन का द्यायची, किंवा मग प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम मोस्टली नसतात बायका, पण असं नाही आहे. सो पे पॅरिटी हा एक अजून विषय येतो पुढे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. पे पॅरिटीकडे आपण येऊया. त्याच्या आधी तुम्ही मला गॅस लाइटनिंग हा प्रकार राहिलाय, काय असतो? सो असं बरंच आहे पुढे. आता आपण गॅस लाइटिंगबद्दल बोलूयात की तुम्ही, मला माहीत नाही की तुम्ही ह्या सगळ्या डेफिनेशन, तर गॅस लाइटिंगबद्दल बोलूयात. नंतर क्रेडिट थेफ्ट एक असतं, बॉईज क्लब एक असतं, ह्या सगळ्या डेफिनेशन असतात त्या कॉर्पोरेटमध्ये असतात. आणि खूप साऱ्या मुली, फिमेल एम्प्लॉईज हे सगळं सफर करतात. पण नक्की याला काय म्हणतात? तुम्हाला कसं कळलं हे असं सगळं असतं? अभ्यास. कसा केला अभ्यास तुम्ही? अभ्यास म्हणजे बरीचशी पुस्तकं आहेत वुमन एम्पॉवरमेंट, पण भारतातली नाही आहेत ती, US, UK तिथे झालेली पुस्तकं. हे जे बॉईज क्लब असेल किंवा गॅस लाइटिंग हे वेस्टर्न कंट्रीजमध्ये जास्त आहे का? नाही, वेस्टर्न कंट्रीजमध्ये जास्त आहे असं नाही आहे, ते भारतात पण आहे, पण नक्की त्याला काय म्हणतात हे लोकांना माहीत नाही. सो गॅस लाइटिंगला ना मी अजून एक शब्द माझा दिला आहे, किलिंग विदाऊट किलिंग. काय हाणामारीच आणली तुम्ही इकडे? हो. सो किलिंग विदाऊट किलिंग ना हा शब्द मला इंग्लिश महाभारत वाचताना मिळाला. सो महाभारतचं एक इंग्लिश व्हर्जन आहे. सो त्याच्यामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगत असतो की प्रत्येक वेळेस हत्यारांनी किंवा वार करणं म्हणजेच रिव्हेंज घेणं असं नसतं. सो कधी कधी शब्दांनी मार किंवा अपमान करणं ह्याला पण खूप तेवढंच महत्त्व असतं आणि कदाचित ह्यानी जास्त इजा होते. सो किलिंग विदाऊट किलिंग हा फ्रेज आहे त्या पुस्तकामध्ये. सो मी गॅस लाइटिंगला किलिंग विदाऊट किलिंग म्हणते. सो गॅस लाइटिंगमध्ये कसं होतं की मॅनिप्युलेट करतात स्त्रीला किंवा फिमेल एम्प्लॉईला, किंवा डॉमिनेट करतात, इन्सल्ट करतात मीटिंगमध्ये, ह्याला गॅस लाइटिंग म्हणतात. सो एक्झाम्पल देते की बोर्डरूममध्ये आहे, मीटिंग चालू आहे. सो ॲज युज्युअल एक फिमेल एम्प्लॉई आणि बाकीचे सगळे पुरुष, कारण रेशो लिडरशिपचा तेवढा नाही आहे. मग काय होतं की काही एका इम्पॉर्टंट डिसिजनवरती चालू असतं डिस्कशन. सो त्या फिमेल एम्प्लॉईला बोलायचं असतं. आता ॲक्च्युली फिमेलचं कसं आहे, सॉफ्ट स्पोकन असतात, व्हॉईस थोडा कमी असतो आणि कंपॅरेटिव्हली मेलचा व्हॉईस थोडा जास्ती असतो, ॲग्रेसिव्ह असतो. सो ती खूप वेळ झाला प्रयत्न करते बोलायचा, खूप वेळ झाला प्रयत्न करते, पण तिचं कोणीच ऐकून घेत नाही. आणि जेव्हा ती बोलली आहे तर जो एकदम डॉमिनेटिंग त्या बोर्डरूममधली व्यक्ती आहे की ज्याला क्रेडिट घ्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीचं, की हे सगळं त्यांनी पुढे नेलं किंवा हे सगळं त्यांनी इम्प्लिमेंट केलं, सो तो मग तिला डॉमिनेट करतो. ह्याला गॅस लाइटिंग म्हणतात. आणि हे खूपदा होतं, माझ्या बाबतीत पण झालेलं आहे की हो, गॅस लाइटिंग मोस्टली होतं कारण फिमेलचा आवाज खाली दबला पाहिजे आणि त्यांचं जे स्ट्रॅटेजी आहे, डिसिजन आहे ते इम्प्लिमेंट झालं नाही पाहिजे. काय झालं होतं सांगा ना. ओके. सो काय झालं होतं की आमचं काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सो सेम बोर्डरूममध्ये, कारण कॉन्फरन्स रूममध्ये तुम्ही कोण होतं, काय जबाबदारी सांभाळत होता? मी तेव्हा होते सेल्स स्ट्रॅटेजीमध्ये. बरं. आणि एक स्ट्रॅटेजी मी सांगायचा प्रयत्न करत होते आणि मला असं सांगायचं होतं की हे जे प्रोजेक्ट आम्ही लॉन्च करतो आहे, सो त्याचं प्राईस जे आहे ते आपण आता XYZ ठेवूयात आणि मग आपण क्वार्टरली वाढूयात, कारण मी रेकी केली होती त्या एरियाची. आणि आत्ता जे प्राइसिंग ते सांगतायत की ते त्या कंपॅरेटिव्हली ते जास्ती आहे, सो सेल तेवढासा होणार नाही की जेवढा एक्सपेक्ट आहे, किंवा AOPमध्ये ॲन्युअल ऑपरेशनल प्लॅनमध्ये जो दाखवला आहे तर तो तेवढा होणार नाही सेल. आणि मी ते सांगितलं की आपण XYZ रेट ठेवूयात. आणि समोरचा माणूस म्हणत होता की नाही, तो जास्ती पाहिजे कारण ही इज फ्रॉम फायनान्स. अच्छा. तर मग त्याचा कन्स्ट्रक्शन कॉस्ट एवढी आहे, हे एवढी आहे, तर तो रेट परवडणार नाही. आणि मी म्हणत होते की
डाऊन द लाईन आपण रेट वाढवू. सुरुवातीला म्हणजे आपल्या तिकडे आता 15 बिल्डिंग येणार आहेत, सो 3 बिल्डिंगला हा रेट ठेवू. चांगलं डिमांड येईल, मार्केटमध्ये नाव झालं की मग पुढे आपण ग्रॅज्युअली रेट वी कॅन इन्क्रीज. आणि त्यांनी ऐकलं नाही माझं आणि डॉमिनेट केलं मला त्या मीटिंगमध्ये. आणि ही साधारण गोष्ट असेल 2000. पण डॉमिनेट म्हणजे तो एकटाच माणूस तुमच्याशी ॲग्रेसिव्हली बोलायला लागला की बाकीचे पण बोलायला लागले? तो एक बोलला, मग बाकीचे पण बोलायला लागले. कारण ती व्यक्ती अशी होती की काय असतं, हे CEO किंवा MD असतात ना, ते इन्फ्लुएन्स खाली असतात कुणातरी एका व्यक्तीच्या, आणि अख्खी कॉर्पोरेट त्या एका व्यक्तीच्या ह्याच्यावरती चाललेली असते. सो तो इन्फ्लुएन्शियल व्यक्ती होता. आणि मग सेल्स हेड आणि ह्या सगळ्यांनी म्हणे ओके, कारण त्याला ऑपोज करणारं कोणी नव्हतं. ही वॉज नॉट अ ओनर. पण गंमत काय झाली मी सांगते. त्यांनी लॉन्च केलं त्या रेटला आणि रिस्पॉन्स म्हणावा तितका आला नाही. मग परत जो मी रेट सांगितला होता ना, त्याच्यापेक्षा कमी रेटनी त्यांना पहिल्या 3 बिल्डिंग विकायला लागल्या. पण तो जो इन्सिडेंट होता ना, की एक इन्सल्ट होतो ना आपला, की आता ती जी समोरची व्यक्ती होती, ही वॉज लेस एक्सपिरियन्स दॅन मी. अच्छा. त्यावेळेस मला चांगला एक्सपिरियन्स होता आणि दॅट वॉज द फर्स्ट इन्सिडेंट जिथून माझं डॉमिनेशन आणि जिथून हे सगळ्या गोष्टी चालू झाल्या. सो इट इज अ गॅस लाईटिंग. सो माझा इन्सल्ट झाला, किलिंग विदाऊट किलिंग झालं, मला अपमान झाला आणि आय हॅड टू लिव्ह दॅट कंपनी. सो एवढं झालं? हो. अपमान एकदा झाला ना की मग बायकांना तिथे राहणं थोडंसं ते ॲडजस्ट नाही करू शकत. एक वेळ कमी पेमेंट असेल किंवा पोझिशन कमी असेल ना तर ते चालतं, पण इन्सल्ट आय डोंट थिंक की माझ्यासारख्याच बाकीच्या फिमेल एम्प्लॉईजला ते सहन होत असेल. सो गॅस लाईटिंग एक असतं आणि एक असतं क्रेडिट थेफ्ट. एखाद्या व्यक्तीने सांगितलेलं क्रेडिट ते आपण केलं आहे असं सांगायचं. सो क्रेडिट घ्यायचं आणि सांगायचं पण की हे मी केलं आहे, नुसतं क्रेडिट नाही घ्यायचं. एक ना सॉफ्टवेअर कंपनी होती, म्हणजे एक मुलगी मला सांगत होती तिच्याबद्दल झालेला एक्सपिरियन्स, की 1-2 महिन्यापूर्वी ती मला भेटली होती आणि ती नुकतीच, म्हणजे मी पॉशचं ट्रेनिंग घेत होते तेव्हा मला तिने हा इन्सिडेंट सांगितला. तर सॉफ्टवेअर कंपनीमध्ये एक प्रोजेक्ट आलं. सो टीम लिडरला कळलं आदल्या दिवशी की असं असं प्रोजेक्ट आहे आणि ही डेडलाईन आहे. आणि मग त्यांनी टीममधल्या सगळ्यांना दुसऱ्या दिवशी सांगितलं की हे आपल्याकडे हे प्रोजेक्ट आलं आहे आणि ही आपली डेडलाईन आहे. आणि त्या टीममध्ये 2 मुली आणि 6 मुलं होती. आणि एक एक करून टू क्रिएट द प्रेशर की आता ही डेडलाईन आहे, आपल्याला हे करायचं आहे. तर ती मुलीनी त्याला सांगितलं की आपण असं करूयात सर की प्रत्येकामध्ये ना आपल्यामध्ये प्लस पॉईंट्स आहेत काही. सो मग ह्याला असं करू देत, ह्याला असं करू देत, कुणी फ्रंट एंडला कुणी बॅक एंडला, सो आपलं टार्गेट लवकर होईल. तर त्यांनी तिला एकदम म्हटलं हे असं नाही करायचं, आपल्या कंपनीत असं नाही चालत, टीम आहे आणि मी सांगेल तसंच काम करायचं. आणि शी इज व्हेरी ज्युनियर दॅट टाईम. आणि मग तिने ते ठीक आहे, ती विसरली, कारण कामाची गरज होती, पुण्यातली नव्हती, बाहेरची होती. 2-3 दिवसांनी त्यांचं प्रेझेंटेशन होतं बॉसला आणि त्या टीम लिडरनी सेम तिने सांगितलेलंच ते प्रेझेंट केलं. पण असं पण होऊ शकत नाही ना की ती उठली मीटिंगमध्ये, तेवढं डेअरिंग पाहिजे. बऱ्याचदा काही फिमेल्सला तेवढं डेअरिंग येत नाही की आपण असं बोलायला पाहिजे. सो मी नेहमी जेव्हा सजेस्ट करते ना तेव्हा मी सांगते की प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट करा. म्हणजे तुम्हाला काही सजेस्ट करायचं ना, पुट अ मेल. अच्छा. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ना म्हणजे शेजारी बसलेल्यांना पण मेल करायला लागते. हो, आणि हे खरंच आहे आणि ते गरजेचं आहे. म्हणजे एखादी स्ट्रॅटेजी हवी असेल तुम्हाला पुढे द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच ते मेलवर डॉक्युमेंट करा. म्हणजे ती व्यक्ती असं पण नाही म्हणणार की हे माझं आहे, कारण तुमच्याकडे त्या व्यक्तीने प्रेझेंट करायच्या आधीचं मेल असतो की हे मी ह्या दिवशी मेल केलेली होती बाबा. असं कोणी म्हणणार नाही की हिने मला मेल केली, पण ॲटलिस्ट त्या भीतीने क्रेडिट थेफ्ट होणार नाही. हा क्रेडिट थेफ्ट तो कुठला पे पॅरिटी ना? पे पॅरिटी तो काय प्रकार आहे? सो पे पॅरिटी म्हणजे काय असतं की इक्वल पे पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे. एक आपण मेल बघूयात, एक फिमेल बघूयात. सो मेलचं सेम एज्युकेशन, फिमेल कदाचित थोडी जास्त एज्युकेटेड, एक्सपिरियन्स वाईज पण मोस्टली मोरलेस सेम. पण आता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सॅलरी हे खूप कॉन्फिडेन्शियल ठेवली जाते की एकाची सॅलरी दुसऱ्याला सांगितली जात नाही. पण बऱ्याचदा असं होतं की त्या फिमेल एम्प्लॉईची सॅलरी खूप कमी असते कम्पॅरेटिव्हली दॅट मेल एम्प्लॉई जो सेम लेवलला काम करत असतो.
आणि हा खूप मोठा विषय आहे. परत मी तुम्हाला सांगितलं मगाशी ते की बायकांना नोकरीची गरज नसते, फायनान्शियली प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम नसतात फॅमिलीतल्या, हा सगळा बायसनेस असतो आणि सिक्रेसी असते आणि बायकांना हार्ड निगोशिएटर नसतात. तिथे त्यांनी थोडंसं इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे की जेव्हा तुम्हाला एक ऑफर लेटर येतं, सो बेसिस ऑन युअर एक्सपिरियन्स, बेसिस ऑन युअर एज्युकेशन तुम्हाला ते निगोशिएट करायला जमलं पाहिजे. आता एक विषय निघाला, माझ्या एक परिचित आहेत, त्या ज्या बाई आहेत ना, त्या खूप मोठ्या पोझिशनला आहेत एका मोठ्या कंपनीमध्ये. त्या सकाळी 9 ते संध्याकाळी 6 जॉब करतात. 6 नंतर घरी येतात, म्हणजे घरी 6:30-7 नंतर घरी येतात. घरी यायला त्यांना वाजतात 7:30-8. मग घरची कामं, मग त्या घरची कामं झाल्यानंतर त्या परत रात्री 10 वाजता लॅपटॉप उघडून बसतात. बरं. 10 ते 12 परत काम करतात आणि 12-12:30 नंतर त्यांचे फोन सुरू होतात आणि मग 1-1.5 वाजता ते काम संपतं. बरं. मग त्यांचं काम थांबतं आणि मग त्या पुन्हा झोपेच्या मार्गाला लागतात. हे काम कंट्रोलच होत नाही. बरं, त्या काय बोलू पण शकत नाही, कारण पोझिशन अशी आहे की प्रमोशन ड्यू आहे, पगार भरपूर आहे, महत्त्वाची पोझिशन आहे, जबाबदारीचं काम आहे. हे थांबणार कसं? पण वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे ना. म्हणजे मग तुम्ही हे एक त्या स्त्री कंपनीला आहात. कळत नाही, म्हणजे त्या समोरच्या मॅनला कळत नाही की नाही झेपत आहे किंवा हे खूप चुकीचं करतोय आपण. ह्यालाच म्हणजे इक्वॅलिटी हे जे आहे ना, इक्वॅलिटी किंवा हे गरजेचं का आहे की कामाचा लोड पण तुम्ही डिस्ट्रीब्यूट व्यवस्थित केला पाहिजे. म्हणजे त्या जे काम करतायत, आता मला माहीत नाही या महिला कोण आहेत, पण वर्क लाईफ बॅलन्स नक्की पाहिजे. आणि मला असं वाटतं की ती ब्रिलियंट आहे, जबाबदारी तशीच आहे, ब्रिलियन्स आहे तो, म्हणजे जबाबदारी पण त्यांना तीच दिलेली आहे की चांगल्या जबाबदारीवर आहे, पण हे कामच कंट्रोल होत नाही त्यांचं. मग कदाचित त्यांना टाईम मॅनेजमेंट जमत नाही आहे. अशाला काय करायला पाहिजे? मग टाईम मॅनेज करता आला पाहिजे. सो माझं रुटीन मी सांगते. किंवा जबाबदाऱ्या खूप अंगावर आल्या असतील तर कदाचित प्रमोशनसाठी, ऑब्व्हियसली प्रमोशनसाठी त्यांनी घेतल्या असतील जबाबदाऱ्या, पण हे सगळं करताना तुम्ही तुमच्या फॅमिलीकडे, मुलांकडे दुर्लक्ष करताय. सो मला असं वाटतं की स्वतःच्या तब्येतीकडे पण आई होणं ना ही सगळ्यात पहिली जबाबदारी असते प्रत्येक स्त्रीची. म्हणजे आई असणं किंवा आईची कर्तव्य पार पाडणं. सो मग तुम्ही सगळं नंतर कॉर्पोरेट आणि हे, कारण त्या मुलाला आपण जन्म दिलेला असतो, तो स्वतःहून ह्या जगात येत नाही, आपण डिसिजन घेतलेला असतो की त्याला ह्या जगात आणायचं. सो सगळ्यात पहिले कर्तव्य आईचं असतं असं मला वाटतं. मग आपली हेल्थ, आणि हेल्थ हीच प्रायोरिटी असायला पाहिजे. ही जी लाईफस्टाईल आहे ना ती खूप चुकीची त्या फॉलो करतायत. मला असं वाटतं एक तर त्यांनी जबाबदारी खूप ओढून घेतलेली आहे किंवा त्यांनी त्या खूप चांगलं कॉर्डिनेशन नाही आहे त्यांच्या बॉसबरोबर की त्या फ्रीली सांगू शकत नाही आहेत त्यांना. ते रिलेशन खूप चुकीचं आहे. बॉसबरोबर पण एक रिलेशन असतं, म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हणते की प्रत्येक कम्युनिकेशन आणि रिलेशन म्हणजे ते ऑफिशियल रिलेशन की तुम्हाला तुमची प्रत्येक मुद्दा हा सांगता आला पाहिजे, मांडता आला पाहिजे, कन्व्हिन्स करता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही ऑनेस्ट असलं पाहिजे आणि बॉसनी पण ते समजावून घेता आलं पाहिजे. आणि बॉस मला असं वाटतं घेतात समजावून. म्हणजे मला ना एक मुलीचा, जी माझ्या हाताखाली जवळजवळ 7-8 वर्ष होती, तिचं नाव ऐश्वर्या, आणि मला तिचं नाव अगदी आवर्जून घ्यावंसं वाटतं इथे. ती गुरुपौर्णिमेला अजूनही येते, मला नमस्कार करते, नाही जमलं तर फोन करते. ती मुलगी इतकी ऑनेस्ट होती, म्हणजे ती सासूबरोबर राहायची, पिक्चरला चाललं मॅडम मिस्टरांबरोबर, हे खरं रिझन देऊन ती जायची. सो हे रिलेशनशिप बॉस आणि टीम मेंबरचं आहे ना ते खूप क्लिअर आणि ट्रान्सपरंट असलं पाहिजे. सो या महिला खूप जास्त लोड घेत आहेत असं मला वाटतं. त्यांचं लक्ष नाही आहे, त्यांचं पर्सनल लाईफची वाट लागलेली असणार आहे, नक्कीच हेल्थची वाट लागलेली असणार आहे. आणि ह्याच्यामुळे पूर्वी बायकांना हार्टचे डिसीज खूप उशिरा यायचे, म्हणजे मेनोपॉज नंतर, पण आता ते प्रमाण खूप अलीकडे आलंय. ब्रेस्ट कॅन्सर, आज कॅन्सर डे आहे, सो ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे. आणि हे सगळे त्या तुमच्या वर्क लाईफ बॅलन्स तुमचा नाही आहे व्यवस्थित, आणि ह्याचे हे दुष्परिणाम आहे असं मला वाटतं. बरं, पण हे जे तुम्ही मला सगळं सांगितलं ना, ह्याची सगळ्याची एक दुसरी बाजू पण आहे, कम्प्लिटली अपोजिट. हो, की महिला असण्याचे फायदे, सगळे उलटे फायदे जे तुम्ही मला सांगता ना त्याचे सगळ्याचे उलटे फायदे. म्हणजे
पे पॅरिटीचा जो विषय आहे की आत्ता मला कमी घेतलं आहे, पण त्या स्त्रीला कळतं की बरोबर कुठली बटणं दाबले की मी वर जाणार आहे. अशी उदाहरणं पण कॉर्पोरेटमध्ये खूप आहेत. अशी उदाहरणं मी बघितलेली आहेत की बॉसच्या पुढं मागं करायचं, इम्प्रेस करायचं. तेच काम जर एखादा मेल एम्प्लॉई करत असेल शांतपणे, तो त्यांना किती उभाडवान असला तरी तो काय फिमेलसारखा दिसू शकत नाही. पण शेवटी हे दृश्य माध्यम आहे, इम्प्रेशन पडतंच. तर अशी पण खूप उदाहरणं आहेत की जी आपल्या स्त्री होण्याचे फायदे उचलतात लोक. मग ते कामाच्या बाबतीत असू देत, तुमच्या ऑप्शन्सच्या बाबतीत असू देत, प्रायोरिटीच्या बाबतीत असू देत, किंवा जबाबदारीच्या बाबतीत असू देत, किंवा जबाबदारी टाळण्याच्या बाबतीत पण असू देत. अशा केसमध्ये काय करणार होतो? नाही, आता जसं मी मगाशी म्हटलं की प्रमाण जे तुम्हाला आलेलं आहे ना, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, हे मी पण मान्य करते, पण ह्याचं प्रमाण खूप कमी आहे. सो आता तुम्ही जे म्हटलात की ती छान दिसते, पण बायका सुंदर दिसणारी एम्प्लॉईज का पाहिजे तुम्हाला? दिसण्याबद्दल बोलत नाही, दिसणं म्हणजे वेल प्रेझेंटेड. प्रेझेंट, जसा पुरुष पण छान दिसतो, म्हणजे मला असं नाही म्हणायचं. पण जेव्हा ऑफिसमध्ये मी एखादा पण काम करत असतो, किंवा मी ज्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मला दिसतं ना काय चाललंय समोर, ते मला हेही कळत असतं की काम मी पण करतोय, काम ती पण करते, पण असं काय आहे की त्या व्यक्तीला जास्त प्रायोरिटी दिली जाते, असं पुरुष वर्गाला वाटणं स्वाभाविक आहे. मला म्हणायचा हा मनुष्य स्वभाव आहे. तर तुम्ही जेव्हा या सेक्टरमध्ये काम करत असता तेव्हा तुम्हाला करेक्ट, तुम्ही मला हे सांगितलं की प्रमाण खूप कमी आहे, जेलसी खूप वाढलेली आहे आणि महिलांना संधी मिळालीच पाहिजे, मला हे पटतंय. पण एक तुमच्यासमोर बसलेला एक प्रश्नकर्ता म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की याची दुसरी बाजू जी आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? दुसऱ्या बाजूकडे मी खूप वेगळ्या पद्धतीने बघते. सो आपण पॉशवर येऊयात आता. ठीक आहे. सो प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट, आणि ह्याच्यामध्ये एक असतं क्विड प्रो को, हा एक रोमन शब्द आहे. सो धिस फॉर दॅट. एखादा बॉस आहे, त्याच्या हाताखाली एक मुलगी आहे, आणि असे बऱ्याचदा ऑफर दिले जातात की तू हे माझ्यासाठी कर, मग मी तुला प्रमोशन देतो. सो हे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण जे आहे, कारण सगळ्या मुली ॲक्सेप्ट करतात असं नाही, पण काही मुली ॲक्सेप्ट करतात, पण त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. याचा अर्थ आपण प्रत्येक वेळेस फिमेलला ब्लेम करायला पाहिजे त्या गोष्टींसाठी असं नाही आहे. आणि हे फक्त कॉर्पोरेटमध्येच नाही चालत ना, बॉलिवूड, हॉलिवूड, तुमच्या सगळीकडे चालतं. पण मग ते त्या फिमेलच्या, स्त्रीच्या हातात असतं की आपण त्याला किती पुढे जायचं आणि कुठे स्टॉप करायचं. सो आपण बाउंड्रीजबद्दल नंतर बोलूयात की स्त्रियांनी कसं बाउंड्रीज ठेवली पाहिजे. एक हेअरलाईन एक पाहिजे बाउंड्री, आणि ती प्रत्येक स्त्रीनी प्रत्येक वेळेस काम करताना ही ठेवलीच पाहिजे. आपण किती टीम बिल्डिंगबद्दल बोलू किंवा टीम कल्चरबद्दल बोलू, पण दॅट बाउंड्री इज रिअली इम्पॉर्टंट. आणि आता पॉशबद्दल आपण जे बोलत होतो, सो प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट आहे. ठीक आहे. सो ॲक्टचंच नाव आहे प्रिव्हेन्शन, म्हणजे आधी तुम्ही प्रिव्हेंट करा आणि मग रिड्रेसल करा, म्हणजे जर तुमच्याकडे कंप्लेंट आली तर. सो 2 वेगवेगळ्या प्रकारच्या कंप्लेंट मी सांगते, म्हणजे नाण्याच्या 2 बाजू आपल्याला कळतील. सो एक, मी एक्सटर्नल मेंबर आहे काही ऑर्गनायझेशनमध्ये पॉशची. सो पॉश ॲक्टमध्ये कसं असतं की तुम्ही आधी कोर्टात वगैरे जायच्या आधी किंवा पोलीस स्टेशनला जायच्या आधी इंटर्नल कमिटी असते, आणि त्या इंटर्नल कमिटीमध्ये फिमेल एम्प्लॉईज जास्त असतात आणि मेल पण असतात, कारण एखादा रिस्पॉन्डंट जो असतो त्याच्या बाजूनी पण कोणी ऐकणार पाहिजे, कारण ह्युमन टेंडन्सी. एक मला फोन आला की असं केस आहे आणि झूमवरती आपण करूयात मॅडम, तुम्ही अटेंड करा. म्हटलं ठीक आहे. सो ती मुलगी जॉईन झाली टीममध्ये, आणि त्या मुलीला तिचा बॉस मेसेज करायचा रात्री की आपण डिनरला जाऊयात, मग तू आज छान दिसत होतीस, आणि काही व्हिडिओ पाठवायचा जे पाठवायला नाही पाहिजेत असे प्रकारचे व्हिडिओ. आणि ती खूप डिप्रेस झाली, परफॉर्मन्सवरती हे इफेक्ट झाला. मग एचआरने तिला विचारलं की नक्की काय प्रॉब्लेम आहे, आणि ती तेवढी हुशार पण होती की तिने त्या सगळ्या चॅटचे स्क्रीनशॉट काढून ठेवले होते आणि तिच्याकडे व्यवस्थित प्रूफ होते. तर तो तिला म्हणत होता की जर फेवर मिळाला मला तर मग मी तुला
3 महिन्यामध्ये परमनंट करेल किंवा तुला प्रमोशन मिळेल, तुला हे प्रोजेक्ट देईल. सो दॅट काइंड ऑफ अ कन्व्हर्सेशन दे हॅड. आणि ही एक पॉश केस झाली, कारण ही खरी पॉश केस आहे की असं कुठल्याही ह्याला क्विड प्रो को म्हणतात, म्हणजे ह्याच्या बदल्यात हे तू मला हे दे आणि मग मी तुला असं असं प्रमोशन करतो. मग याचं पुढे काय झालं? नाही, मग त्या मेल एम्प्लॉईला आम्ही हे केलं, त्याला बेंचवर ठेवलं होतं 1 महिना. पुढे काय नाही, त्या मुलीने मग नंतर 3 महिन्यानंतर जॉब सोडला. कारण मुली काय करतात ना, जॉब सोडतात. प्रॉब्लेम हा होतो, त्या तिकडेच थांबत नाही. जेव्हा पॉश केस होते ना, बऱ्याचशा पॉश केसमध्ये काय होतं की मुली, त्यांना ते इन्सल्टिंग फील होतं, मग तिथे थांबावंसं वाटत नाही, ते कल्चर आवडत नाही, मग त्या सोडून देतात जॉब. पण त्या मुलाला शिक्षा मिळाली. त्याला 1 महिना आम्ही बेंचवर ठेवलं होतं आणि फायनान्शियल कॉम्पेन्सेशन पण घेतलं होतं त्याच्याकडनं. बरं, ओके. हां. आणि आता नाण्याची दुसरी बाजू, मला आला फोन की असं एक पॉशची केस झाली आहे. तर मी म्हटलं काय झालं आहे? तर म्हणे नाही, एका मुलीनी कंप्लेंट केली की तिचा बॉस तिला मॉलेस्ट करतो आहे. मग मी म्हटलं ठीक आहे, मी येते, जवळच होते, आपण एक इंटरनल मीटिंग घेऊया आणि तिला बोलूयात. सो मी गेले आणि त्या मुलीला विचारलं की काय झालं. म्हणे नाही, तो मला मॉलेस्ट करतो. म्हटलं काय करतो, त्यांनी काय केलं? म्हणे नाही, त्यांनी मला मेसेजेस केले. म्हटलं दाखव. तर नाही म्हणे, डिलीट केले. म्हटलं ओके, पण अजून काय केलं त्यांनी? तर म्हणे की नाही, त्यांनी मला फोन पण केले. म्हटलं हिस्ट्रीमध्ये दाखव, कधी केले फोन. तर तिच्याकडे तसं काहीच प्रूफ नव्हतं. मग त्या मुलाला बोलवलं आम्ही की असं असं केस झाली आहे, हां केस झाली आहे तुझ्याबद्दल, आणि काय आहे बाबा हे नक्की प्रकरण. तर तो म्हणाला की नाही, तिने मला ब्लॅकमेल केलं की मला तुम्ही हे प्रोजेक्ट द्या जे मला पाहिजे, आणि ते प्रोजेक्ट मला दिलं नाही तर मग मी तुमच्या अगेन्स्ट काहीतरी करेल. पण मग आता या केसमध्ये अशा वेळेला तुम्ही बाउंड्रीजबद्दल ज्या बोलत होता, त्या बाउंड्रीज पुरुषांनी काय स्वतःला घालून घेतल्या पाहिजे आणि स्त्रियांनी काय स्वतःला घालून घेतलं पाहिजे? ओके, सो आधी आपण पुरुषांबद्दल बोलूयात. सो प्रत्येक पुरुष असा असतोच असं नाही, म्हणजे मी फक्त ह्याच्या कॅरेक्टर बाबतीत बोलते आहे. म्हणजे डॉमिनेशन तर असतं, म्हणजे तिथे मी ते ॲक्सेप्ट नाही करणार की पुरुष डॉमिनेट नसतात, पण मी कॅरेक्टरच्या बाबतीत बोलते. प्रत्येक पुरुषांनी ना एक बाउंड्री अशी ठेवायला पाहिजे की तुमच्या टीममध्ये कुणी मुलगी असेल तर तिला एकटं शक्यतो भेटू नका, कुणीतरी सोबत ठेवा. इफ यू आर मीटिंग हर इन अ मीटिंग रूम, म्हणजे इट्स अ सेफर साईड. घाबरून नाही करायचं, पण एक की कोणी असं ब्लॅकमेल नको करायला. आणि बाउंड्री म्हणजे खूप फ्रीली बोलायची गरज नसते, म्हणजे की आपण काम करतो, आपण 8 तास ऑफिसमध्ये असतो, 9 तास असतो, दॅट इज फाईन, पण ते आपले फॅमिली नाही आहेत. सो बोलताना थोडंसं खूप कॉन्शियसली बोललं पाहिजे फिमेलबरोबर. किंवा मग काही फिमेल मग त्याचा गैरफायदा घेतात की हा फ्रीली बोलतो, मग बॉस माझा मित्र आहे, मग त्याच म्हणतात की आपण जाऊयात जेवायला. प्रमाण कमी असतं पण नक्कीच असतं. आणि फिमेलनी बाउंड्रीज ठेवताना पर्सनल इन्फॉर्मेशन लगेच शेअर करायची नाही. जी तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही जेव्हा अपॉइंट होता त्या कंपनीमध्ये, HR ला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही देता. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रिलिव्हिंग लेटर, तुमचं एक्सपिरियन्स लेटर, हे सगळं तुम्ही जे जरुरी आहे, किंवा तुमचं बॅकग्राऊंड चेक होतं, कंपनी हायर करते का थर्ड पार्टी एजन्सीला, हे सगळं होतं. तुम्हाला जर कोणी विचारलं कुठे राहता, घरी कोण कोण असतं, सो लगेच इन्फॉर्मेशन शेअर करू नका. आपल्याला तुसड्यासारखं उत्तर नाही द्यायचं आहे, पण फर्मली, पोलाइटली मॅनेज करता आलं पाहिजे, डिप्लोमॅटिकली उत्तर देता आलं पाहिजे, आणि जेवढं होईल तेवढं सगळं डॉक्युमेंटेड ठेवा. म्हणजे एखाद्या बॉसने विचारलं की डिनरला येशील का, ऑफिशियल डिनर आहे का हे आधी विचारायचं. मग कोण कोण आहे, म्हणजे मी म्हणत नाही की डिनरला जायचंच नाही, पण कोण कोण आहे. मग सगळे टीम असेल तर मग मेल करा सगळ्या टीमला, देन आय विल जॉईन. सो थोडंसं ट्रान्सपरंट, स्ट्रेट फॉरवर्ड असणं खूप गरजेचं आहे. बाउंड्रीज पाहिजे तिकडे. या सगळ्या डिस्कशनच्या आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहे, पण मग आता तुम्हाला हे सगळं बदलण्यासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं? म्हणजे कुणीतरी एक स्टेप मागं आला पाहिजे, कुणीतरी एक स्टेप पुढं आलं पाहिजे, कुणी मागे आलं पाहिजे आणि कुणी पुढे आलं पाहिजे?
नाही, मला असं वाटतं कुणी मागे पुढे येऊन हे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. मला असं वाटतं सगळ्यांनी बरोबर चाललं पाहिजे तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता मेल जेव्हा लीडर असतात ऑर्गनायझेशनमध्ये तर फिमेल घेतात. कारण का घेतात तुम्ही? फिमेल सिन्सिअर असतात, ऑनेस्ट असतात, पंक्च्युअल असतात. हे 3च मी वर्षानुवर्ष ऐकते की फिमेल. पण जेव्हा तुम्ही ते ॲक्सेप्ट कराल ना की फिमेल ब्रिलियंट पण असतात, तेव्हा तुमचा माइंडसेट चेंज होईल. तुमचा बायस्ड जो आहे म्हणजे ओनर पण कंपनीचे, त्यांना तो जो बायस नेचर आहे तो पण चेंज करायला पाहिजे. आणि फिमेलनी आवाज थोडासा चढवायला नाही मी म्हणणार, पण थोडासा आपला आवाज दुसऱ्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही आता ओनरबद्दल बोलला, ज्या कंपनीच्या ओनर महिला आहेत त्यांच्या पण कंपनीमध्ये हे असे प्रॉब्लेम असतात? हे प्रमाण तर खूप कमी आहे. कुठलं म्हणजे? ओनर असणं महिला म्हणजे बघायला गेलं तर. आणि त्यांच्या कंपनीत पण आहे. म्हणजे समजा एखाद्या कंपनीच्या ओनर एक्स बाई आहेत तर त्यांचा जो कॉर्पोरेट सेक्टरमधला हायरार्की आहे तिथं पण मेल डॉमिनन्सच असतो की नाही? तिथं त्या मुद्दाम महिलांना जास्त अपॉइंट करतात? काय सायकोलॉजी असते? आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना की खूप चांगला विषय काढला तुम्ही की महिला ओनर असणं म्हणजे महिला बॉस झाली कंपनीची. सो अजून एक कन्सेप्ट आहे आमच्या कॉर्पोरेटमध्ये की डबल स्टँडर्ड लीडरशिप. डबल स्टँडर्ड लीडरशिप म्हणजे काय की मेल जेव्हा बॉस असतो ना तेव्हा तो स्ट्रॉंग असतो, असर्टिव्ह असतो. आणि बाई जेव्हा बॉस असते ना तेव्हा ती डॉमिनेटिंग असते, बॉसी असते. हे हो, आणि हे आहे असंच बोलतात. आणि माझा जेवढा अनुभव आहे, ओनर म्हणा किंवा चेअरमन, हे सगळे लोक चांगले असतात, त्यांचं विजन चांगलं असतं. पण जी त्यांच्या खालची लेअर असते ना त्या लेअरनी खूप इम्प्लिमेंट स्वतःला करणं, स्वतःमध्ये बदल घडवून आणणं खूप गरजेचं असतं. कारण ओनर इज नॉट प्रेझेंट फॉर इच अँड एव्हरी मीटिंग. प्रमाणे हे काय ते चहापेक्षा किटली गरम म्हणतो तसंच झालं. तसं चायची किटली गरम. पण मग हे चेअरमनला कळत नाही? कळतं ना, पण कसं असतं तुमचा रेशो जो आहे ना फिमेल एम्प्लॉईचा कमी असतो, मेल एम्प्लॉईचा जास्त असतो. तुमच्या लिडरशिप रोलमध्ये सगळे मेल असतात कारण तिथे ग्लास सिलिंग इफेक्ट दिलेला आहे तुम्ही कंपनीमध्ये. मोस्टली सगळे मेल लीडर असतात. मग त्यांना हट करून चालत नाही कारण कंपनी त्यांच्यामुळे चालत असते, हा एक त्यांचा समज असतो. त्यामुळे ते रिलेशन मेंटेन ठेवून मग ऑर्गनायझेशन चालवतात. पण हे डबल स्टँडर्ड सो कॉल्ड डबल स्टँडर्ड लीडरशिप म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे बाई बॉस असली की वेगळं बोलायचं आणि पुरुष बॉस असला की वेगळं बोलायचं. सेम पोझिशन, सेम प्रोफाईल. पण स्त्रीचा स्त्रीवर विश्वास असतो का मुळात? नाही. स्त्री म्हणजे आम्ही नेहमी असं माझ्या बऱ्याचशा आर्टिकलमध्ये मी म्हणते की एका बाईने दुसऱ्या बाईला नक्की सपोर्ट केला पाहिजे म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये. पण सपोर्ट असतो पण बायकांना ना म्हणणं पटत नाही. म्हणजे आता आज मी जे काही बोलती आहे ते प्रत्येक बाईला पटेलच असं नाही. मध्ये ना एक छान व्हिडिओ आला होता माझ्याकडे की वुमन म्हणजे मेल डॉमिनन्सचा. आणि मी तो एका बाईला पाठवला. म्हणजे इंटेन्शन वॉज व्हेरी गुड की हे असं असं आता अजून पण चालू आहे आणि वगैरे. तर तिने मला रिप्लाय केला की नाही असं नाही आहे, असं कुठे चालतं, आता खूप चेंज झालं आहे. सो अजूनही असे प्रॉब्लेम कॉर्पोरेटमध्ये आहेत, हे समजून घ्यायला पण बायकांना थोडासा वेळ लागतो. पण मग मला एक सांगा, बायकांच्या नळावरची भांडणं आपण बघतो कारण शिक्षणाचा अभाव असतो. इथं पण जर हेच असेल तर मग शिक्षणाचा उपयोग काय आहे? नाही, भांडणं नसतात. म्हणजे हा जरा कमी तोच प्रॉब्लेम आहे ना की विश्वासच नाही. जरा कमी तोच प्रॉब्लेम आहे की तू नकोच मला. मग हे जे आपण म्हणजे आपले जे काही संस्कार झालेले असतात, जे शिक्षणानं आपण मोठे झालेलो असतो, वाईज झालेलो असतो, त्याचं काय मग त्याचं उकडं जाते सगळं ते? नाही. सो वुमनला सपोर्ट नाही करत, भांडण नाही करत, पण ती सपोर्ट पण नाही करत. आता ते वेगळं असतं कारण त्यांचं गणितच वेगळं असतं. पण ते सपोर्ट नाही करत. काही ठिकाणी करतात, काही ठिकाणी सपोर्ट नाही करत. पण याचा अर्थ ते त्यांचं पाय खेचतात असं नाही होत. फक्त त्यांना जेवढा सपोर्ट एक वुमन लीडरला करायला पाहिजे तेवढा मिळत नाही. बरं. खच्चीकरण नाही करत, त्या दुसरीचं खच्चीकरण नाही करत. सपोर्ट न करणे खच्चीकरण नाही. नाही. कसं काय?
तू तुझं बघ, मी माझं बघते, असं. पण आता मला तुझ्या सपोर्टची गरज आहे आणि मी नाही केला तुला तर? नाही, सपोर्टची गरज मेलकडून जास्ती आहे फिमेलपेक्षा. कारण ती फिमेल किंवा ती स्त्री जी ते प्रमाण जास्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लिडरशिप रोलला समजा कुणाला जायचं आहे तर तिकडे मेल आहे ना, तुम्हाला फाईट मेल बरोबर करायची, फिमेल बरोबर फाईट करून उपयोग नाही. ओके, मला तुमच्याशी बोलून खूप नवीन गोष्टी कळल्यात. ॲग्रेशन जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा मला तुमच्यामध्ये पण दिसतं चांगल्या अर्थानं. कारण नाहीतर मग तुम्ही 25 वर्ष सस्टेन होऊ शकला नसता. तुम्हाला माहिती आहे कुठलं कुठं कसं इंजेक्ट केले की बरोबर ती मात्रा लागू पडते. हा एक भाग झाला. पण जाता जाता मला क्युरिओसिटी तुमच्या डॉक्टरेटबद्दल पण आहे. म्हणजे आता आपण अगदी शेवटच्या टप्प्याकडे आलोय. 40शी नंतर डॉक्टरेट करायचं स्वप्न तुम्हाला असं का वाटलं, जेव्हा तुमचं सगळं उत्तम चाललं होतं, सगळं बरं, संसार छान चालला होता, करिअर चांगलं डेव्हलप झालं होतं? हे मला सांगा ना पटकन जाता आता की काय एकदम डॉक्टरेट करायची का वाटलं तुम्हाला? मला ना मेडिकल डॉक्टर व्हायचं होतं. म्हणजे आपण सगळे लहानपणापासून काही स्वप्न बघतो. सो मला माझ्या फॅमिलीत डॉक्टर, इंजिनियर बरेच जण आहेत आणि आपण लहानपणी जे ठरवतो ना आपलं स्वप्न असतं की मला हे व्हायचं ते व्हायचं. सो मला मेडिकल डॉक्टर खूप, म्हणजे मी 5वी 6वीत होते ना तेव्हापासून कुणी विचारलं ना काय व्हायचं तुला, तर मला डॉक्टर व्हायचं. आणि काही कारणामुळे मला डॉक्टर होता आलं नाही, काही फॅमिली इश्यूजमुळे. आणि मग मी रिअल इस्टेटकडे आले, ॲक्सिडेंटली आले अगदी. आणि रिअल इस्टेटकडे आल्यानंतर ते माझं पॅशन झालं. सो रिअल इस्टेट माझं पॅशन आहे. म्हणजे आपण फिरायला जाताना शेतं बघतो, हे बघतो, मी वेकेट लँड बघत असते. सो माझं पॅशन आहे ते. आणि ते माझ्या आता ते इतकं आजपर्यंत भिनलंय मुरलंय ना, तर मी रिअल इस्टेट सोडू शकत नाही. आणि मग ते करता करता काय झालं की साधारण करोनाच्या वेळेस 2020मध्ये, त्याच्या आधी मी बरंचसं लिहिलं रिअल इस्टेटबद्दल, म्हणजे माझे अनुभव किंवा रिअल इस्टेटमध्ये 97-98पासून काय चेंजेस झाले रिअल इस्टेटमध्ये, हे सगळं मी लिहिलं. पण एक माझा ना कलिग होता जुना, आणि तो मला फोन त्याने केला, कसं आहे, बरं आहे, चाललंय का, सगळं घरी ठीक आहे का, करोना काळामध्ये, की एक कर्टसी कॉल नाही का, की कुणाला त्रास होतोय का काय सगळं. आणि मला म्हटलं मी जॉब सोडलाय, आता मी ऑर्गॅनिक फार्मिंग करणार आहे. म्हटलं अरे वा छान, इथे मी जागा घेतली आहे, असं तो बोलला. आणि आठवड्याभरानंतर कळलं की तो गेला कोरोनामध्ये. आणि ते मला क्लिक झालं की आपली स्वप्न जी आहे ना ती कधीच अपूर्ण नाही ठेवायची. आणि मला खूप आधीपासून माझ्या नावाच्या आधी डॉक्टर लावलेलं बघायचं होतं. म्हणजे मला माझं माहेरचं नाव चैताली भागवत. सो मला ते डॉक्टर चैताली भागवत हे मला हवं होतं. मी म्हटलं ठीक आहे, ते नाही झालं, पण आता तर मी मेडिकलला ॲडमिशन घेऊ शकत नाही, पण मग डॉक्टर लावायचं कसं. मग ते PhDचा विचार डोक्यात आला. 40शी नंतर करणं खूप अवघड होतं. म्हणजे मला रेझिस्टन्स खूप जास्ती आला घरून, रिलेटिव्स आणि सगळ्यांकडनं. आता तुला जमणार आहे का, ह्या वयात कोण शिकतं का, आणि तू हे मॅनेज कसं करणार, सगळ्यात पहिली गोष्ट. कारण रिअल इस्टेट तर पॅशन आहे, ते मी सोडू शकत नाही कधीच. मग काय करायचं. पण मला असं वाटतं ना, नथिंग इज इम्पॉसिबल. जेव्हा तुम्ही सगळं एक मॅनेज करता ना गोष्टी. आणि तुम्हाला प्रोमोडोरो मेथड माहिती आहे का? नाही. आजच्या गप्पांमधनं मला अनेक नवीन फ्रेज कळलेले आहेत. हे मला इथं नमूद करावंसं वाटतं माय लॉर्ड. माझ्या टाईम मॅनेजमेंटमध्ये ना मी प्रोमोडोरो मेथड वापरते. काय आहे? सो प्रोमोडोरो मेथड कसं असतं की 25 मिनटं तुम्ही सलग काम करायचं, मोबाईल बघायचा नाही, सोशल मीडिया नाही, इकडचं नाही. जे काम हातात घेतलं ते 25 मिनटं सलग विदाऊट एनी डिस्ट्रॅक्शन करायचं. 5 मिनटं ब्रेक घ्यायचा. मग 5 मिनटात तुम्ही व्हॉट्सअप बघा, इन्स्टा बघा, वॉशरूमला जाऊन या, काय त्या 5 मिनटात करायचं. परत आलं 31व्या मिनटापासून परत पुढे 25 मिनटं काम करायचं, परत 5 मिनटाचा ब्रेक घ्यायचा. असे 4 ब्रेक झाले ना की मग अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यायचा. बरं. सो ह्याला प्रोमोडोरो मेथड म्हणतात. ही कामाची पद्धत आहे. आणि त्याचं ॲप पण असतं. प्रोमोडोरो ॲप असतं. अच्छा. आणि मला म्हणजे नोकरी जे करतात त्यांचं वर्किंग आवर्स असतात 8 ते 9 तास, बरोबर. आणि सगळे 8 ते 9 तासाचं काम बिलकुल करत नाहीत. म्हणजे मी बघितलंय कित्येक लोक ना फक्त 2 तासाचं काम करतात. 100% बरोबर तुमचं. फक्त 2 तासाचं काम करतात.
म्हणजे आपल्याला जर अजून 5 मिनिटं वेळ असेल ना तर मला एकीबद्दल सांगायचं आहे. म्हणजे माझ्याकडे तिचं अजून रुटीन आहे भरपूर आहे, तुम्ही ना, बोला. तिचं रुटीन एवढं भारी होतं. एक ना माझ्या टीममध्ये एक होती, म्हणजे मला ते पटली नाही, पण तिचं मी सवय, तिचा टाईम होता 9 ते 6. ठीक आहे, 9ला येणार, मग मस्त मेकअप करणार, 9:30ला जागेवर येणार, 9:30ला चहा कॉफी पिणार, ब्रेकफास्ट करायला परत जाणार आणि मग तिचा बॉस येणार ना 10:30 वाजता, मग तेव्हा डेस्कवर येणार आणि मग थोडासा टाईमपास, मग शेजारी डब्यात काय आणलं आहे, मग आज काय, मग आज काय मागवायचं झोमॅटोवरनं, हे रुटीन. म्हणजे 2 तासापेक्षा जास्त काम करणार नाही. पण मला असं वाटतं जेव्हा तुम्ही एक एम्प्लॉई म्हणून एम्प्लॉयरकडे जॉईन होता ना, यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी सिन्सिअर अँड ऑनेस्ट. म्हणजे हे पण प्रमाण, सिन्सिअर एम्प्लॉईजचं पण प्रमाण वाढवायला पाहिजे, जसं फिमेल एम्प्लॉईचं वाढवतो. आणि 5 ते 6 तास काम केलं ना प्रत्येक एम्प्लॉईनी, तर ऑर्गनायझेशनची ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि मला असं वाटतं खूप ओव्हरस्टाफ होतो आजकाल. म्हणजे मी जेव्हा रिअल इस्टेट जॉईन केलं ना तेव्हा खूप कमी डिपार्टमेंट होते. म्हणजे मी सेल्स करायची, मी CRM करायची, मी WMDCमध्ये फ्रँकिंगला जायची, मीच पोझिशन देणार, सगळं मीच, कारण तेव्हा प्रोजेक्ट कमी होते. पण आता इतके डिपार्टमेंट झाले त्या रिअल इस्टेटमध्ये, पण खरंच गरज आहे का एवढ्या एम्प्लॉईची, हे इव्हॅल्युएशन करणं HR आणि मॅनेजमेंटनी खूप गरजेचं आहे. कारण जर हे लोक 9 तासाचा 8 तासाचा पगार घेतात आणि 2-2 तास फक्त काम करतात आणि इथे तुमचा फायनान्सवाला प्रॉफिट लॉसचे हिशोब करतो, हे एक वेस्टेज आहे ना. ॲब्सोल्युटली. सो मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी हे इव्हॅल्युएशन ओव्हरस्टाफचं नक्कीच व्हायला पाहिजे. सो तुम्ही जर प्रोमोडोरो मेथड जी करता, त्याचा काय फायदा? खूप फरक पडतो. कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आपलं कामाचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि मी 2 डॉक्टरेट केल्या. पहिली माझी रिअल इस्टेटमधली आहे. सो रिअल इस्टेट म्हणजे माझं स्वतःचं घर, माझं कुटुंब, त्यामुळे मला ते करणं खूप इझी गेलं. सो रिअल इस्टेटबद्दल 97 सालापासून काय काय चेंजेस झाले ते मी सगळे त्या माझ्या थिसिसमध्ये केले. आणि ते रिअल इस्टेटशी संबंधित होते, त्यामुळे मीटिंग्समध्ये लोकांशी डेटा कलेक्शन मला सोपं झालं. आणि जे माझे आधीचे बॉस होते, जे खूप अजूनही माझं रिलेशन त्यांच्याशी खूप चांगलं आहे, म्हणजे मी भेटायला जाते, ते मला आवर्जून कौतुक करतात. माझं पुस्तक पब्लिश झालं तेव्हा त्यांनी आवर्जून कॉपी मागून मला हे केलं. सो चांगली लोकं पण खूप मला भेटली. आणि त्याच्यानंतर जेव्हा रिअल इस्टेटबद्दल मी लिहायला लागले, तर धिस इज इंडियन सर्टिफिकेशन, म्हणजे मला जी PhD मिळाली ती इंडियातली मिळाली. आणि नंतर मला ग्लोबल डॉक्टरेटची एक ऑपॉर्च्युनिटी आली, स्विस स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, आणि ती आली मॅनेजमेंट, म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट या विषयावर. आणि तिथे मला खूप वेगळा आणि भारी अनुभव आला. सो तिथला माझा जो मेंटर होता ना, तो ग्रिफिथ रशियाचा होता, त्याचं नाव जॉर्ज इट्रिडिस. आणि आय हॅट्स ऑफ टू दॅट गाय. म्हणजे आपल्याला खूप गोष्टी माहीत नसतात ग्लोबली, आणि त्या इतक्या त्यांनी मला, म्हणजे मेंटर होताच तो माझा, पण त्याबरोबर त्यांनी मला इतक्या छान छान गोष्टी शिकवल्या. आणि हे प्रोमोडोरो मी त्याच्याकडनं शिकले. आणि यू कॅन अचीव्ह एव्हरीथिंग, एज इज जस्ट अ नंबर. म्हणजे आता परवा मला कुणीतरी विचारलं, आता झालं 2 डॉक्टरेट, इंडिपेंडंट डायरेक्टर झाली, पुस्तक लिहिलं, आता काय, मला डान्स शिकायचा आहे. वा. सो ती व्यक्ती हसली. म्हटलं काय हरकत आहे, नाही येणार मला डान्स, पण शिकायला काय हरकत आहे, काहीच हरकत नाही. सो मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी, म्हणजे वेदर शी इज फ्रॉम द कॉर्पोरेट और शी इज अ हाऊसवाईफ, शिकायला नक्की पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी शिका. म्हणजे घरी राहणारे बेकिंगचा क्लास लावा किंवा कॉन्टिनेंटलचा क्लास, तुम्हाला जे करावंसं वाटते ते करा. हो, अगदी अगदी. वा. मला आजची चर्चा फार महत्त्वाची वाटते. कुठून कुठे गेली बघा ती. म्हणजे मुळात विषय झाला कॉर्पोरेट सेक्टरमधल्या समस्या, आणि एकदम आपण इकडे आलो की तुम्हाला जे शिकायचं आहे ते शिका. सो अनेक वळणं घेत आज आपण आज बोललो आहे. पण मला निश्चित खात्री आहे की यातून कॉर्पोरेट सेक्टरमधले काम करणाऱ्या महिलांना निश्चित यातून काही मिळालं असेल, पुरुषांना मिळालं असेल. आणि शेवटी आपण आपापल्या लिमिट्स जर सांभाळल्या तर जगणं जास्त सोपं होतं. करेक्ट. आणि आपलं जगणं सोपं झालं की दुसरंही सोपं होतं. सो केतकीजी, तुम्ही डॉक्टर केतकीजी, तुम्ही आवर्जून इथं आलात मित्रमणीवर आणि तुमचे काही अनुभव शेअर केलेत, मला खूप बरं वाटलं. थँक्यू. तुमचं मनपूर्वक आभार. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. खूप महत्त्वाचा एपिसोड आहे. अनेक नवीन फ्रेजेस आपल्याला कळलेले आहेत, मलाही कळलेले आहेत.
प्रोमोडोरो ही जी काही पद्धत आहे तर त्याबद्दल मी जरा आणखी माहिती घेऊन मी पण ते करीन म्हणतो आहे. तर थँक्यू व्हेरी मच माहिती दिलीत. एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मित्रमंडळी सबस्क्राईब करा, इतरांनाही सांगा. चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे आणि डॉक्टर केतकी आज आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर केतकी. थँक्यू सो मच.